उमेदवार ठरलेला नसला तरी संभाजीनगरमध्ये महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटनाच्या कार्यक्रमात उमेदवारीसाठी इच्छुक असलेले डॉक्टर भागवत कराड आणि संदीपान भुमरे सहभागी झाले होते। उद्घाटनाच्या मांडवात 2 इच्छुक नवरदेव होते आणि आता त्यामुळे उमेदवारीची वरमाला कुणाच्या गळ्यात पडणार पाहूया। महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन असलं तरी यजमान म्हणून संदीपान भुमरे फिरत होते। स्तंभपूजनाच्या आरतीला सुद्धा संदीपान भुमरे एकटेच बसले होते। तर दुसरीकडे डॉक्टर भागवत कराड यांच्यावर 3 मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आल्यामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यावर भागवत कराडांनी सूचक वक्तव्य केलं आहे। उमेदवार महायुतीचा घोषित होणार आहे। जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या मागे आम्ही तन मन धन आणि पूर्ण वेळ काम करू। आम्हाला एकच माहित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा आणायचा आहे। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनात 2 नवरदेव होते, त्यामुळे उमेदवारीची हळद कुणाला लागणार याबाबत आणि पुढच्या देण्या घेण्याबाबत संजय शिरसाट यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या मांडवात 2 नवरदेव होते। आता या 2 नवरदेवापैकी उमेदवारीची वरमाला कोणत्या नवरदेवाच्या गळ्यात पडते हे अजून ठरायचं आहे। मात्र संजय शिरसाट गमतीने म्हटले, नवरदेव ठरला की आम्ही आई वडिलांकडे मुलीच्या हात जोडून मुलगी मागायला जाऊ। नेमकं त्यावेळेस मतदार कसा प्रतिसाद देतात हे लवकरच कळेल। महायुतीचे उमेदवार अजूनही ठरत नसल्यानं शिवसेना ठाकरे गटानं चांगलीच खिल्ली उडवली। महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्यानं अजून प्रचार सुरू झालेला नाही। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे। परिणामी महायुती कुणाला उमेदवारी देणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।